हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज फायनली आम्ही त्या प्लेसवर जाणार होतो जिकडे जाण्याची सगळ्यांना खूपच उत्सुकता असते आणि मुन्नार स्पेशली ज्या ठिकाणासाठी फेमस आहे त्या प्लेसवर आज आम्ही जाणार होतो, ते म्हणजे टी गार्डन, गॅप रोड काही म्हणू शकता तुम्ही। तर आज आमचा ह्या हॉटेलला लास्ट डे होता। आम्ही 2 दिवस या हॉटेलला स्टे केलं होतं आणि आज फायनली आम्ही हे हॉटेल सोडून टेकडीला स्टे करणार होतो आणि मग तिथून आम्ही LAPला जाणार होतो। त्या अगोदर आम्ही नाश्ता केला। नाश्त्याला रोजचा सारखाच मेन्यू होता, 1-2 मेन्यू फक्त चेंज होते। आम्ही सगळेजण खूप जास्त एक्सायटेड होतो कारण की मुन्नारला तेच जास्त फेमस आहे आणि ज्याची आपण फोटोज व्हिडिओज आपण जे बघत असतो आणि आपली पण खूप इच्छा असते की आपण असे फोटोज व्हिडिओज क्लिक करायला पाहिजे। फायनली आम्ही त्या प्लेसवर जात होतो, त्यामुळे सगळे खूपच जास्त खुश होते। सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघालो आणि ऑलरेडी आम्हाला चहाच्या बागा दिसायला सुरुवात झालेली। उंच उंच झाडं, वळणावळणाचा रस्ता इतकं छान वाटत होतं ना, खरंच मी एक्सप्लेन नाही करू शकत। असं वाटत होतं एखाद्या पिक्चरच्या सेटवर मी आले, इतकं सुंदर वाटत होतं। आभाळ खाली उतरल्यासारखं वाटत होतं। सकाळची वेळ होती, धुकं पडली होती, इतकं छान वाटत होतं। आणि मुन्नार ही एक अशी प्लेस आहे ना की जिकडे वातावरण सारखं चेंज होत राहतं, कधी पाऊस कधी ऊन। आम्ही गेलो त्यावेळेस ऊन होतं, म्हणजे वातावरण थोडं चांगलं होतं, व्यवस्थितच होतं, पण क्षणात लगेचच पाऊस पण चालू होऊन जातो तिकडे। खूप छान होतं, तुम्ही पण अनुभवा। मी एक्सप्लेन करतेच आहे, पण माझी अशी इच्छा आहे की मी जेवढं सांगायचा प्रयत्न करते तुम्ही पण तसंच फील केलं पाहिजे, ती प्लेस अशी फील झाली पाहिजे। आणि फायनली टी गार्डन इज हिअर। म्हणजे भरपूर टी गार्डन आहेत मुन्नारला, पण त्यापैकी क्वचितच टी गार्डन आहे जिथे आपण जाऊ शकतो, आतमध्ये व्हिजिट करू शकतो। बाकी सगळे प्रायव्हेट टी गार्डन आहेत। तर ह्या प्लेसवर विजिटर्स प्लेस होती ही, जिकडे जाऊन आपण फोटोज व्हिडिओज क्लिक करू शकतो, एक्सपिरियन्स घेऊ शकतो की तिकडे कशी टी गार्डन असतात, आपण बघू शकतो आतमध्ये जाऊन। गेल्या गेल्या लगेचच आम्ही फोटोग्राफर बुक केला होता, जो की आपले फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करून देणार होता कॅमेऱ्यामध्ये। मोबाईलमध्ये तर आपण नेहमीच काढतो, मग कॅमेऱ्याचा पण थोडासा अनुभव घ्यायला हवा, म्हणून आम्ही पटकन ते बुक केलं। आणि मग गर्दी नव्हती जास्त, त्यामुळं पटकन सुरुवात केली। आणि लांब ना, खूप लांब म्हणजे असं ह्यांचं चालू होतं की ते लोक चहापत्ती काढत होते। मी झूम करून हा शॉट घेतलेला आहे, दिसतंय का नाही क्लिअर माहिती नाही आहे, पण खूप छान पद्धतीने ते काढत होते। बायका डोक्यावर घेऊन जात होते खाली, म्हणजे खूप छान वाटत होतं तिकडे बघण्यासाठी। आणि केरला ना खूप क्लीन सिटी आहे, खूप छान, म्हणजे इतकं क्लीन आहे ना तिकडं सगळं, मस्त प्लेस आहे। फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि जे फोटोज आम्ही कॅमेऱ्यामध्ये क्लिक केलेत ते मी लास्टला ॲड केलेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आमचे फोटोज कसे वाटत आहेत तेही मला कमेंट करून सांगा। थोड्या वेळ आम्ही फोटोज व्हिडिओज क्लिक केले, त्यानंतर जोरदार पाऊस चालू झाला। जसं की मी तुम्हाला सांगितलंच, मुन्नारचं क्लायमेट मिनटाला चेंज होत राहत असतं। पाऊस आला, आम्ही पटकन गाडीमध्ये आलो, मी नारळ पाणी घेतलं आणि लगेच आम्ही पुन्हा टेकडीच्या दिशेने निघालो। टेकडीचा पण रस्ता पूर्ण वळणावळणाचा होता, खूप छान क्लायमेट झालं होतं। आणि फायनली आम्ही टेकडीला पोचलो। टेकडीला आमचं हे रूम होतं, हे हॉटेल होतं, हॉटेल रूम टूर मी ते दिला आहे। मोठं रूम होता, छान होता, म्हणजे क्लीन वगैरे एकदम, म्हणजे न्यूच हॉटेल होतं ते। आम्ही फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केले, त्यानंतर आम्ही गेलो होतो एलिफंट जंक्शनला। टेकडीला एलिफंट जंक्शन आणि कथकली शो हे मेन आहेत, तर एलिफंट जंक्शन पण खूप छान होतं। एलिफंट खूप मोठे मोठे होते, खूप छान वाटत होतं। सराउंडिंग पण छान होतं, जास्त गर्दी नव्हती। आम्ही संध्याकाळी थोडंसं लेट पोचलो होतो, ऑलमोस्ट म्हणजे अर्धा 1 तासच बाकी होता बंद होण्यासाठी। एलिफंट राईड केली आम्ही आणि त्यानंतर तिकडे ना पॅकेजेस होते, म्हणजे एलिफंट राईड, फीडिंग वगैरे त्याचं वेगळं पॅकेज। त्यानंतर एलिफंट राईड विथ फीडिंग आणि विथ एलिफंट शॉवर असं एक पॅकेज होतं, पण आम्ही फक्त एलिफंट राईडचंच घेतलेलं कारण मला खूप जास्त भीती वाटत होती एलिफंटवर बसण्यासाठी। मी ह्याच्या आधी कधीच बसले नाही आहे, लहानपणी पण नाही बसले, आणि हत्ती एकदम मोठा असतो, मला खूप भीती वाटते, पण तसंही घाबरत बसले होते। कायरो पण खूप खुश होता, कायरो घाबरला नाही, मेन म्हणजे ते खूप इम्पॉर्टंट होतं। व्यवस्थित म्हणजे
मला ना आधी खूप भीती वाटत होती, पण त्यांचा माणूस आपल्यासोबतच असतो आणि हत्ती बरोबर सगळं त्यांचं इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत असतो, त्यामुळं घाबरायची काहीच गरज नाही आहे. पण मला थोडीशी भीती वाटत होती. त्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून मॅगी खाल्ली, कारण माझे जे फ्रेंड्स होते ते शॉवर वगैरे करणार होते एलिफंटचं. तर फर्स्ट ना तिकडे एलिफंट असा पाण्यामध्ये बसलेला म्हणजे झोपलेला असतो आणि आपण जाऊन त्याला आंघोळ वगैरे घालायची, म्हणजे त्याचं ब्रशनी वगैरे त्याला क्लीन करायचं. ही एक ॲक्टिव्हिटी होती. मस्त झोपला एलिफंट पाण्यामध्ये आणि त्याला आपण तिकडे माझे फ्रेंड्स आंघोळ घालतायत, गोलू आणि वैष्णवी ॲक्च्युली खूप घाबरत होती. त्यानंतर ही शॉवर होतं, एलिफंट आपल्या अंगावर पाणी टाकणार होता. तर हे मी आणि कुणालनी नव्हतं केलं, एकतर मी घाबरत होते आणि कुणालला भिजायचं नव्हतं म्हणून. हे असं पाणी तो 3 वेळेस आपल्या अंगावर टाकत होता. पाणी खूप जास्त थंड होतं आणि मी गेले असते तर कायरोही आला असता, त्यामुळे मी गेले नाही. मला भिजायला अजिबात नाही आवडत. माझे जे बाकीचे फ्रेंड्स आहेत त्यांनी केली होती ही ॲक्टिव्हिटी. वैष्णवीनी नाही केली, तिची खूप इच्छा होती करायची, पण ती ऐनवेळेस घाबरली होती, त्यामुळे तिने नाही केलं. गोलूनी वगैरे केलं होतं. एलिफंट असं आपल्याला पाणी टाकतं आपल्या अंगावर आणि आपल्याला ओलं करतं. खूप लोक एन्जॉय करत होते, खूप जण करत होते हे ॲक्टिव्हिटी. त्यानंतर ना आमची नेक्स्ट ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे एलिफंटला बनाना खाऊ घालायचा होता. सगळेजण खूप घाबरत होते, कारण ह्या अगोदर आपण प्राण्यांना वगैरे ना फक्त लांबूनच बघितलेलं असतं, जवळ असं हात लावून वगैरे कधी बघितलेलं नसतं. त्यामुळं अचानकपणे ह्या गोष्टी करणं आपल्याला पॉसिबल नाही होत. पण मग एलिफंट जंक्शन होतंच त्यासाठी की जिथे आपण एलिफंटसोबत टाईम स्पेंड करू शकतो, त्याला खाऊ घालू शकतो, त्याच्यावर राईड घेऊ शकतो, त्याला अंघोळ घालू शकतो. बघा वैष्णवी इकडे पण घाबरते आणि मी पण खूप घाबरले होते एलिफंटला बनाना देण्यासाठी. तसं तर तो म्हणजे ट्रेन असतो, ते लोक जे सांगतात ते व्यवस्थितपणे तो फॉलो करत असतो, पण आपल्याला एक भीती असते ना, ह्या अगोदर कधी केलेलं नसतं, त्यामुळे आपल्याला भीती वाटत असते. एकदा दोनदा केल्यानंतर मग ना कॉन्फिडन्स आला होता, पण मला तर नाही इच्छा झाली. म्हणजे मला तर भीती वाटत होती खूप जास्त. सगळेजण करतायत आता. ही आहे नित्या अजिबात घाबरत नव्हती. कसं आहे लेकरांना कळत नाही ना, त्यामुळं ती घाबरत नव्हती. ती मस्त खाऊ घालत होती एलिफंटला आणि तोही मस्त घेत होता तिच्याकडून. तोंड बघा कसं करतोय तो. नेक्स्ट कायरव आणि कुणाल होते. कायरव पण देत होता. कायरव पण एवढं काही घाबरला नाही तसं. खूप मजा आली होती एलिफंट जंक्शनला. म्हणजे मोजकीच लोक होती, जास्त गर्दी नसते तिकडं. बरेच लोक फक्त एलिफंट राईड करतात, एलिफंटला फीड करतात आणि निघून जातात. एलिफंट म्हणजे शॉवर जे असतं ना ते खूप कमी लोक करतात, मोजकीच लोक करतात, जास्त लोक नाही करत. माझ्याकडून तर केअर खाली पडून गेलं होतं, कारण मी खूप घाबरले होते. आणि फोटोज काढण्याच्या वेळेस पण मी एलिफंटच्या जवळ थांबले नव्हते, मला भीती वाटत होती. मला आत्ता बघताना पण खूप हसायला येते व्हॉइस ओव्हर करताना, पण त्यावेळेस खरंच खूप भीती वाटते, म्हणजे आपल्याला माहीत नसतं ना असं काही. त्यानंतर आम्ही गेलो होतो कथकली शोला आणि हा एक शो होता, आता मला याचं नाव नाही आठवते, तर तुम्ही शो एन्जॉय करा. त्याच्यानंतर कथकली शो आहे. कथकली शो बघितल्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो होतो, जेवण केलं होतं, कारण दिवसभर आम्ही अजिबात जेवलो नव्हतो. मग रात्री आम्ही जेवण केलं आणि रूमवर जाऊन आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला LAPला निघायचं होतं. तर LAP हाऊसबोटचा व्हिडिओ आणि LAP टू कोची आम्ही कुठे कुठे गेलो होतो, लास्ट आम्ही काय काय बघितलं वगैरे ते मी नेक्स्ट व्लॉगमध्ये अपलोड करणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मी फोटोज पण लास्टला लावलेले आहेत आमचे जे क्लिक केलेले, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी नेक्स्ट व्हिडिओ पण अपलोड करेल, तोही तुम्ही नक्की जाऊन बघा.